नमस्कार. 2026ची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक भारतीय राजकारणातील एक असा राजकीय भूकंप ज्याने दशकांची जुनी समीकरणे एका झटक्यात बदलून टाकली. आज आपण याच ऐतिहासिक सत्तांतराचा सविस्तर आढावा घेणार आहोत. राज्याची राजकीय दिशा पूर्णपणे बदलणारी ही घटना नक्की कशी आणि का घडली हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आजच्या या विश्लेषणात आपण प्रामुख्याने 5 टप्पे पाहणार आहोत. द जायंट स्लेअरचा थक्क करणारा उदय, निवडणुकीतील कळीचे मुद्दे आणि अस्मितेचे राजकारण, मतदानाचे टप्पे, ऐतिहासिक निकाल आणि सरतेशेवटी एका नव्या युगाची झालेली सुरुवात. चला तर मग थेट सुरू करूया. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, द जायंट स्लेअरचा उदय. शुभेंदू अधिकारी हे नाव या संपूर्ण राजकीय नाट्याच्या केंद्रस्थानी आहे. विचार करा, जो माणूस एकेकाळी तृणमूल काँग्रेसचा अत्यंत महत्त्वाचा नेता होता, तोच त्यांचा सर्वात मोठा राजकीय शत्रू कसा बनला. डिसेंबर 2020मध्ये त्यांनी तृणमूलला सोडचिठ्ठी देऊन भाजपची वाट धरली आणि अवघ्या काही महिन्यांतच म्हणजे मे 2021मध्ये त्यांनी नंदीग्राममधून एक अत्यंत कळीचा विजय मिळवला. हा तोच टर्निंग पॉइंट होता ज्याचा प्रवास मे 2026मध्ये थेट त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथेपर्यंत जाऊन पोचला. त्यांचा हा वाढता प्रभाव समजून घेण्यासाठी हे आकडे पहा. 2021मध्ये जेव्हा त्यांनी ममता बॅनर्जींचा नंदीग्राममध्ये पराभव केला होता, तेव्हा विजयाचे अंतर अगदीच निसटते होते, फक्त 1956 मते. पण 2026चं चित्र पहा. थेट ममता बॅनर्जींचा बालेकिल्ला असलेल्या भवानीपूरमध्ये त्यांनी धडक मारली आणि तब्बल 15,000हून अधिक मताधिक्याने बाजी मारली. हा आकडाच सांगतो की ग्राउंड लेव्हलवर वारे किती वेगाने बदलत होते. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, या निवडणुकीची दिशा ठरवणारे कळीचे मुद्दे आणि अस्मितेचे राजकारण. तर इथला सर्वात कळीचा आणि थोडा वादग्रस्त मुद्दा म्हणजे SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. सोप्या भाषेत सांगायचे तर ही निवडणूक आयोगाची मतदार यादी पडताळणी मोहीम होती आणि याचा परिणाम काय झाला माहितीये? तब्बल 90 लाखांहून अधिक नावे मतदार यादीतून कमी झाली. यामुळे राज्यातील पात्र मतदारांची संख्या थेट 11.88% घटून 6.75 कोटींवर आली. हा लोकसंख्येच्या आणि मतदारांच्या समीकरणांमधला एक प्रचंड मोठा बदल होता. अर्थात निवडणूक फक्त मतदार याद्यांवर लढली गेली नाही. प्रचारात इतरही अनेक गंभीर मुद्दे गाजत होते. सलग 15 वर्षांच्या सत्तेमुळे आलेली अँटी इन्कम्बन्सी तर होतीच, पण त्यासोबतच शारदा आणि नारदा प्रकरणांसारख्या जुन्या भ्रष्टाचारांच्या आरोपांनी पुन्हा एकदा जोर धरला. याशिवाय CAA म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा, सीमेवरील घुसखोरी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हे मुद्देही या संपूर्ण प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिले. आता या मुद्द्यांवर दोन्ही बाजूंचे दावे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस म्हणजेच AITCचा असा थेट आरोप होता की SIR आणि CAAच्या माध्यमातून खऱ्या मतदारांचा हक्क हिरावून घेतला गेला आणि जाणीवपूर्वक अल्पसंख्याकांचे ध्रुवीकरण केले गेले. तर दुसऱ्या बाजूला भाजपची भूमिका अगदी स्पष्ट होती. त्यांच्या मते बोगस मतदार आणि बेकायदेशीर घुसखोरांची नावे यादीतून काढणे हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि प्रशासकीय पारदर्शकतेसाठी अत्यंत आवश्यक पाऊल होते. आता आपण तिसऱ्या टप्प्याकडे वळूया, प्रत्यक्ष मतदानाचे टप्पे आणि मतदानाची टक्केवारी. एवढी अटीतटीची लढत असूनही ही निवडणूक अगदी नियोजनबद्ध आणि वेगाने पार पडली. महिनोमहिने चाललेल्या या राजकीय धुमश्चक्रीचा शेवट एप्रिलच्या अखेरीस अवघ्या 2 टप्प्यांत झाला. पहिला टप्पा 23 एप्रिल 2026ला आणि दुसरा म्हणजे अंतिम टप्पा लगेचच 29 एप्रिलला पूर्ण झाला. पण या सगळ्यात सर्वात थक्क करणारी गोष्ट कोणती असेल तर ती आहे हा आकडा, 92.93% मतदान. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. मागील निवडणुकीच्या तुलनेत या तब्बल 10% वाढ झाली होती. लोक एवढ्या मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करत होते, हेच मुळात एका मोठ्या राजकीय उलथापालथीचे अत्यंत स्पष्ट संकेत होते. एवढ्या मोठ्या संख्येने होणारे मतदान शांततेत पार पाडणे हे काही सोपे काम नव्हते. यासाठी राज्यामधील 85,379 मतदान केंद्रांवर तब्बल 3.5 लाखांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करावे लागले. आणि एक विशेष बाब म्हणजे राज्याच्या निवडणुकीत पहिल्यांदाच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजेच NIAचा बंदोबस्त लावला गेला. यावरूनच या निवडणुकीचं गांभीर्य आणि कायदा व सुव्यवस्थेची संवेदनशीलता आपल्या लक्षात येते. आणि आता वळूया सर्वात उत्सुकतेच्या भागाकडे, भाग 4, ऐतिहासिक 2026चे निकाल. 4 मे रोजी जेव्हा मतमोजणी झाली तेव्हा लागलेले निकाल हे खऱ्या अर्थाने एका राजकीय भूकंपासारखे होते. भाजपने तब्बल 207 जागा जिंकून विरोधी पक्षाचा अक्षरशः धुव्वा उडवला.
कुठे सलग 3 टर्म सत्तेत असलेली बलाढ्य AITC, जी फक्त 80 जागांवर मर्यादित राहिली, आणि इतर पक्षांच्या वाट्याला तर फक्त 6 जागा आल्या. हा एक अत्यंत अनपेक्षित आणि मोठा विजय होता. हा बदल नक्की कसा झाला हे या आकडेवारीवरून अधिक स्पष्ट होते. AITCच्या मतांची टक्केवारी 48% थेट 40.80% खाली आली, म्हणजे तब्बल 60% अधिक मोठी घसरण. त्याचवेळी भाजपने या संधीचं अचूक सोने करत आपला मतांचा टक्का 45.85% नेला आणि थेट 130 नव्या जागा आपल्या खिशात घातल्या. हा एका रात्रीत झालेला बदल नव्हता, तर अनेक वर्षांच्या संघर्षाचं ते फलित होते. या निकालांमधल्या सर्वात मोठा आणि धक्कादायक क्षण कोणता होता, तर खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा त्यांच्याच भवानीपूर या बालेकिल्ल्यात झालेला पराभव. शुभेंदू अधिकारी यांनी त्यांना धूळ चारली. या पराभवानंतर सुरुवातीला त्यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आणि या संपूर्ण प्रक्रियेत मोठे षडयंत्र असल्याचा आरोप केला. यामुळे काही काळ राज्यात प्रचंड राजकीय तणाव आणि गोंधळ निर्माण झाला होता. आणि अखेरीस भाग 5, एका नव्या युगाची सुरुवात. अखेर 4 मे रोजी या महाबदलावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले. ज्या नेत्याला जायंट स्लेयर म्हणून ओळखले जाऊ लागले, ते शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. एका पक्षातून बाहेर पडून थेट राज्याचे सर्वोच्च नेतृत्व हाती घेण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास खरोखरच भारतीय राजकारणातील एक अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक घटना आहे. आता जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, जो आपण सर्वांनीच स्वतःला विचारला पाहिजे. पूर्वेकडील राज्यांमध्ये उगवलेला हा नवा राजकीय सूर्य, किंवा ज्याला आपण सॅफ्रॉन सनराईज म्हणू शकतो, तो भारताच्या भूराजकीय भविष्यावर नक्की काय परिणाम करेल? 2021च्या निसटत्या विजयापासून ते 2026च्या या प्रस्थापित सत्तेला मोडून काढणाऱ्या क्रांतीपर्यंतचा हा प्रवास देशाच्या राजकारणाला नक्कीच एक नवी दिशा देईल. या ऐतिहासिक सत्तांतराचे पडसाद केवळ एका राज्यापुरते मर्यादित राहणार नाहीत, हे मात्र नक्की. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक आणि सविस्तर आढाव्यासह.